Don't forget to subscribe to our channel and press the bell icon to get the latest updates of Aakar Foundation. Aakar Foundation. महाराष्ट्राच्या मातीला स्वाभिमान, अस्तित्व असलेल्या परिस्थितीला सामर्थ्याने तोंड द्यायचं आणि त्यातून सुवर्णकाळ जन्माला घालायचा. हा इतिहास ज्या मातीत जन्माला घालण्याचं सामर्थ्य ज्या माऊलीने ठेवलं, त्या राष्ट्रमाता जिजाऊंच्या पदकमलाने पवित्र झालेल्या पुणे नगरीत एवढ्या राष्ट्राच्या नवतरुण चैतन्याकडे उभे राहताना एका वेगळ्या आनंदाचा अनुभव मी इथे करतोय. पुन्हा सगळ्यांचं मी आकार फाउंडेशन मध्ये मनपूर्वक स्वागत करतो. स्वराज्याची विश्वालाही प्रेरणा देणारी ती घटना जरी पुण्याच्या मातीत घडली असली तरी त्या घटनेला जन्माला घालणारी माऊली राष्ट्रमाता जिजाऊ ही सिंदखेड राज्याची आहे आणि त्याच मातीत मला जन्माला यायला मिळालं याचं दुसरं महत्भाग्य असल्याचा आनंद मला येतो. पुण्यामध्ये काम चालू करण्याचा उद्देश का पुढे आला? आकार फाउंडेशन काय आहे? आजच्या सद्यस्थितीतील स्पर्धा परीक्षेचं नेमकं स्वरूप काय आहे? या स्पर्धा परीक्षांचं बदलतं आव्हानात्मक स्वरूप, वादचा विद्यार्थी आणि आपल्याला इथून पुढे 1 वर्ष काम कशाच पद्धतीने करायचं, या 5 मुद्द्यांवर मी आता इथून पुढे एक 20 ते 25 मिनिटं फक्त घेणार. आपले संस्था सुरू करायची किंवा संस्थांच्या माध्यमातून, क्लासेसच्या माध्यमातून काही मार्गदर्शन यंत्रणा उभ्या करायच्या, असा कुठलाही माणूस माझा किंवा आमच्या सोबत असलेले आमचे 7 मित्र स्वतःच्या अस्तित्वासाठी धडपडत होतो की कुठेतरी नोकरी लागली पाहिजे, कुठेतरी काम मिळालं पाहिजे, ते काम हाताला मिळणारं सन्मानाचं असलं पाहिजे, हक्काचं असलं पाहिजे आणि पोटाला मिळणारी भाकरही सन्मानाची असली पाहिजे. अशा पद्धतीने अभ्यास सुरू झाला. मला म्हणजे मी माझं 12वीचं शिक्षण झाल्याबरोबरच तालुका लँड रेकॉर्ड डिपार्टमेंटला लागलो. कारण माझ्या कुटुंबात आमच्याकडे 2च पर्याय होते. एक तर दुसऱ्याच्या सालानं जायचं आणि ते जमत नसेल तर शिक्षण घेऊन शासनाची नोकरी करायची. आमच्या आधीच्या 3 पिढ्या त्यांच्यामध्ये क्षमता, कौशल्य, गुणवत्ता असूनही कुणीतरी तो मार्ग दाखवला नाही आणि तिकडे जाऊ शकला नाही. पण आमचा योगायोग फार चांगला की आमच्या घरात आमची माई, हिचा प्रवेश झाला. ती शिकलेल्या कुटुंबातली होती, तिला शिकता आलं नाही पण तिने आम्हाला शिकवलं आणि घरातनं शिक्षणाचं पहिलं चरण बाहेर पडलं. मी स्वतःची काही इथे माहिती देण्याचा कुठलाही उद्देश नाहीये, पण हे शिकल्यानंतर मला कळायला लागलं की व्यवस्थेची किंवा धोरणात्मक निर्णय घेण्याचे जे अधिकार आहेत ते वरिष्ठ श्रेणीतील अधिकाऱ्यांशी संबंधित आहेत किंवा तेच ते घेऊ शकतात. आणि म्हणून आपण आता इथून पुढे गेलं पाहिजे आणि म्हणून आम्ही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास नागपूरला सुरू केला. आज जसं तुम्ही क्लास लावण्याच्या उद्देशानं पुढे आणि महाराष्ट्राच्या विविध भागातनं आपण इथे आलात. पुण्यातनं, पुणे जिल्हा ग्रामीण मधनं किती लोक आहेत जरा हात वर करा. जरा घ्या जरा माहिती, जी कोण किती भागातनं कुठून आले. औरंगाबाद भागातलं कोण आहे? कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे विभागातनंच आहेत का सगळे की औरंगाबाद विभागातनं कोणी हात वर करता येईल? अमरावती विभागातनं कोणी आहे का? नागपूर विभाग, म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रातनं आले पुढे. मी परत माझ्या मुद्द्यावर जातोय. विद्यापीठात आमचा अभ्यास सुरू होता
आणि आम्ही एक 10-12 मुलं अभ्यास करत असताना तिथे नेटसेट विभाग प्रमुख होते डॉक्टर किशोर महाबळ सर. त्यांनी बघितलं की हे मुलं अभ्यास करत आहेत, तर एक दिवस ते आमच्या जवळ आले आणि विचारलं काय करतोय, तर तो सांगतो UPSC करतो. मी सांगितलं मी एज्युकेशन सर्व्हिसेस मध्ये जाण्यासाठी प्रयत्न करतोय, बाकी राज्यसेवा करतोय, असं आम्ही वेगवेगळं सांगितलं. आणि त्यांनी आमचं काम बघितलं की ऍक्च्युली आम्ही काय करतो, नोट्स कशा आहेत किंवा आणखी काय करतोय. आणि त्यांच्या लक्षात आलं की हे मुलं जिकडे जाऊ इच्छितात त्या मार्गावर योग्य रीतीनं पोहोचू शकतील, उद्दिष्टापर्यंत पोहोचू शकतील अशी यांची तयारी दिसत नाही. आणि म्हणून सरांनी स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन आमच्यासाठी टेस्ट पेपर अवेलेबल करणे, बुक्स अवेलेबल करणे, विद्यापीठाच्या फंडातनं पुस्तकं घेऊन आम्हाला ती देणे, असा 1.5 वर्षाचा एकूण सगळा प्रयत्न सरांनी केला. आणि 2008च्या बॅचला आम्ही 13 एकूण लोक सिलेक्ट झालो, त्यापैकी राज्यसेवेतनं 7 लोक होतो. आणि मग बाकी अभ्यासिकेतले जे विद्यार्थी होते त्या सगळ्यांनी एक सत्कार समारंभ घ्यायचा असा निर्णय घेतला. मग सगळे ते तयारीला लागले आणि एक दिवस त्या कार्यक्रमाचं आयोजन झालं. आयोजन झाल्यानंतर ऍज अ चेअरपर्सन म्हणून आम्ही सरांनाच बोलवलं की ज्यांनी आम्हाला ह्या सगळ्या बाबतीमध्ये मदत केली होती आणि ज्यांच्यामुळे आज हा क्षण आमच्या जीवनामध्ये आला होता. आणि तेव्हा सरांनी आमच्याकडनं वचन घेतलं त्या कार्यक्रमात की आपल्या इथनं दरवेळेला कोणी 5-6 विद्यार्थी, 2 विद्यार्थी लागतात, ते आपापल्या नोकरीमध्ये तिकडे जाऊन स्वतःचं जीवन जगतात, पण इथे काही अशी मुवमेंट चालत नाही. ज्या विद्यार्थ्यांकडे पैसा आहे, आर्थिक दृष्ट्या संपन्नता आहे, तो कुठेही जाऊन प्रवेश घेऊ शकतो, पण गरीब मुलांसाठी काय विकल्प आहे. आणि मग तुम्ही शिक्षण घेता, तुम्ही नोकरीवर लागता, तुम्ही शिकलात, मोठे झालात, नोकरीला लागलात म्हणजे सगळं झालं का. आपण मागे वळून पाहिलं पाहिजे, कुणाला तरी तो हात दिला पाहिजे. आता तिथे म्हटल्यानंतर आणि सरांनी अपील केल्यानंतर आम्ही पण जोश मध्ये बोलून टाकलं, आम्ही असं करू, संस्था काढू. एक आमचा मित्र होता डेप्युटी कलेक्टर, तो म्हणे मी जिथे जिथं माझी पोस्टिंग जाईल तिथे तिथे निवासी स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करेल. सरांनी ते सगळं नाव आणि काय बोलला ते लिहून घेतलं. आम्ही बोलून प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी जॉईन झाला आणि वर्ष सरलं. वर्ष सरल्यानंतर जानेवारीत आम्ही नागपूरमध्ये आलो आणि सगळे एकत्र भेटल्यानंतर कुठेतरी जेवण करू आणि चित्रपट बघायला जाऊ अशी योजना ठरली. तेवढ्यात आमचा एक दुसरा मित्र आला आणि त्यांनी सांगितलं की किशोर महाबळ सरांना कॅन्सर डिटेक्ट झालाय. आमचा चित्रपट बघण्याचा निर्णय रद्द झाला आणि आम्ही सरांना भेटायला गेलो. सर फार शिस्तीचे व्यक्ती, सॉक्रेटस यांना ते गुरु मानायचे. वेळेचं प्रचंड त्यांचं नियोजन असायचं. म्हणजे त्यांना कॅन्सर झाला होता तरी सुद्धा पुस्तकं लिहिण्याची कामं सुरू होती. म्हणजे त्यांच्याशी बोलताना असं वाटलं नाही की आम्ही एखाद्या आजारी माणसाशी बोलतोय. म्हणजे एखादा माणूस आपल्या कर्तव्य आणि कर्माशी एवढा एकनिष्ठ असू शकतो की जो मृत्यूच्या दालनामध्ये उभा आहे तरी सुद्धा तो आपलं कर्तव्य पूर्ण करतोय, त्याला मृत्यूची भीती नाही आहे. आम्ही चिठ्ठी पाठवली परमिशनसाठी. चिठ्ठीवर खाली एक टीप लिहून आली की शब्दाला न जागणारी, दिलेला शब्द न पाळणारी माणसं मी माझ्या यादीत ठेवत नाही. तुम्ही कोण आलात, तुम्हाला मी ओळखत नाही आणि आपली भेट होणं शक्य नाही. आम्ही विचार करायला लागलो काय शब्द दिला होता, काय करायचं ठरलं होतं, कोणाला काही सुचत नव्हतं. आमचा एक मित्र, तो फार त्याचं रिझनिंग चांगलंय, त्यांनी सांगितलं अरे सत्कार समारंभात बोलले होते ना, मोठ्या मोठ्या गप्पा सगळ्या घातल्या होत्या तुम्ही तिथे व्यासपीठावर, त्याच्या संदर्भाने सरांनी दिलेलं उत्तर आहे. आम्ही 6 पर्यंत थांबलो, सरांनी आमची भेट घेतली नाही. दुसऱ्या दिवशी आता जाऊ असं ठरलं पण कोणीच गेलं नाही. दुसऱ्या दिवशी परत आम्ही सरांना भेटायला गेलो आणि मग बाकीचे भेटले आणि मी सरांना सांगितलं की सर म्हटलं मी काहीतरी काम सुरू करेल आणि ते काम तुम्हाला दिसेल, तू काय करशील. मी म्हटलं सर माझ्याकडे एवढी व्यवस्था नाही की एखादी संस्था उभी करावी आणि त्यातून काही करावं, कारण मी नोकरी सोडू शकत नाही, माझ्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या आहेत, तर मी अभ्यासिका चालू करतो. आणि मग हे ठरवूनही मला आणखी 1 महिना गेला आणि आकार फाउंडेशन नावाचं इनिशिएटिव्ह स्टार्ट केलं आणि गाव तिथे अभ्यासिका हा पहिला प्रकल्प मी हाती घेतला. मला कोचिंग क्लासेस करायचे नाही, कारण सॉक्रेटस स्वतः असं म्हणतो की समजदार झालेल्या माणसाला जगातला कुठलाच माणूस शिकवू शकत नाही, त्यांनी स्वतः ठरवलं पाहिजे की मला शिकायचंय.
मला हा बदल घडवायचा आहे, मला माझ्या जीवनात हे सगळं जे काय त्याला वाटतं ते करून दाखवायचंय, हा ज्याचा त्याचा स्वतःचा निर्णय असतो, ते दुसरं कोणी त्याच्यावर लादू शकत नाही. आणि म्हणून आम्ही अभ्यासिकेचं पहिलं चरण टाकलं आणि याची सुरुवात आम्ही गव्हर्नमेंट अभ्यासिकेतनं केली. मग तिथे काय करायचं, शिक्षक म्हणून नाही तर एक मार्गदर्शक म्हणून भूमिका, त्या मुलांच्या आठवड्याला पेपर घ्यायचे, सध्या विद्यमान असलेल्या परीक्षांच्या स्वरूपासारखे पेपर घ्यायचे आणि त्यांना आणखी लागणारं काय गायडन्स, बुक्स देता येईल का, मॉकची तयारी करून देता येईल का, आणि मग त्या पद्धतीनं काम सुरू करण्याचा दिवस आम्ही निवडला. तो होता 19 फेब्रुवारी 2009. 19 फेब्रुवारी तारीख यासाठी की असा एक तरुण की जो निरक्षर आपल्या मित्रांना एकत्र आणतो, त्या मित्रांना दाखवतो सगळी परिस्थिती, बघ तो कोणीतरी शहा येतोय, इकडे छावणी टाकतोय, 3-3, 4-4 महिने इथे आक्रमण करतोय, आपल्या आया बहिणींना उचलतोय, पाठवतोय. यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. कुणीतरी दुसरा येतोय, तो इथे येऊन आक्रमण करतोय, पिकांची नासधूस करतोय, आणि म्हणून सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. आणि ते सगळे मित्र एकत्र येतात, रायरेश्वराच्या मंदिरात जातात आणि संकल्प घेतात की गड्यांनो आपला मार्ग ठरला, आपण झटायचं, आपण खपायचं, आपण प्रसंगी मरायचं, परंतु आपल्या रयतेचं रक्षण करणारं हिंदवी स्वराज्य उभारायचं. म्हणून मी घेतलेल्या वचनाला मुकायला नको, म्हणून महाराजांच्या जन्मतारखेला संस्थेची स्थापना केली. आणि इथून पुढे आम्ही, कारण दररोज शिकवण्याची गरजच नाही, ज्या मुलाला अभ्यास करायचा आहे ग्रामीण भागातनं त्याला पोलीस भरती करायचंय, तलाठी करायचंय, घरी राहा बाबा आपल्या, तिथेच जेवण खावण तुझं होतं, निवासही तिथेच होतो, तालुक्याच्या ठिकाणी ये, अभ्यास कर, परत घरी जा, अशा पद्धतीने आम्ही काम चालू केलं. मला याची कल्पना नव्हती. 2009 पासून सुरू झालेला हा प्रवास 2012-13 पर्यंत पोहोचला आणि 13 परत आम्हाला मुलांचे परत वेगवेगळे प्रश्न पुढे यायला लागले. मला तो 12चा प्रसंग आठवतोय. काही मुलं विद्यापीठा अभ्यासिकेमध्ये भेटले आणि म्हणाले, सर मी या संस्थेला गेलो, XYZ एवढी फीस भरली, मला हे शिकवल्या गेलं, लेक्चर पेपर झाल्यावर मला कळलं की बाकीचे विषय जे मला शिकवायला पाहिजे होते ते शिकवल्याच गेले नाही. काही मुलं म्हणाले की सर आमच्या टेस्ट सिरीजच झाल्या नाही. काही म्हणाले की सर नाव राज्यसेवेचं होतं पण शिकवण्याची लेवल PSI STI लेवल पेक्षाही खाली होती. म्हणजे अकॅडमिक जे पोटेन्शियल फॅकल्टीमध्ये असावं, जी क्रेडिबिलिटी असावी ती नव्हती सर. आणि म्हणून याला काहीतरी विकल्प असावा. आणि म्हणून जे विद्यार्थी भरपूर पैसे देऊन संस्थांना प्रवेश घेऊ शकत नाहीत, ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती नाही, अशांसाठी विकल्प देणारं एखादं एक युनिट आपण चालू करावं, याचा दुसरा निर्णय आम्ही घेण्याचा निर्णय घेतला. आणि तो निर्णय आम्ही 2013ला घेतला. हा घेताना आम्ही 7 जे सदस्य निवडले, याचा योगायोग असा होता की त्या 7 पैकी कोणी रोजदाराचा पोरगा, कोणी दगड फोडणाऱ्याचा पोरगा, कोणी मजुराचा मुलगा, कोणी सालगड्याचा पोरगा. आणि म्हटलं आपल्या पोटाला पोटभर भाकर भेटायला लागली, आता आपण एक काम करू, जर समजा भविष्यात आपल्या संस्थेचा विकास झाला तर स्थापनेच्या वेळेलाच आम्ही कमिटमेंट केलं की प्रत्येक विभागातनं किमान 100 गरीबाची पोरं आपण शिकवू. 13ला हा निर्णय आम्ही घेतला. 13, 14, 15 नागपूर आणि अमरावतीतच काम केलं, कारण आमच्याकडे तिथे सेटअप होता. 16, 17ला आम्ही थोडं आणखी परीक्षा गडचिरोली त्या भागात घ्यायला सुरुवात केली. तिथून मुलं आणायची, वर्षभर त्यांना प्रशिक्षण द्यायचं. शेवटी मुलाच्या स्वतःच्या क्षमतेप्रमाणे त्याला पोस्ट मिळायची. कोणी तलाठी लागायचं, कोणी PSI व्हायचं. STI PSIची संख्या जास्त असायची. आणि मग 17-18च्या दरम्यान आम्हाला इकडनं ऑनरेबल डॉक्टर वाडे सर, पुणे आकार फाउंडेशनचे व्यवस्थापक प्राध्यापक प्रवीण मुंडे, ह्या सगळ्यांचा हे काम बघणं सुरू होतं. आणि मग फॉलोअप असायचा. मी इकडे व्याख्यानाला यायचो तेव्हा या भेटी व्हायच्या. दरम्यान एक घटना घडली. 2015-16च्या बॅचला आमच्याकडे सागर नावाचा एक मुलगा होता. त्यांनी आमच्या नागपूर केंद्राला एंट्रन्स दिली. त्यानंतर तो पास झाला, राज्यसेवा बॅचला सिलेक्ट झाला. जॉईन झाल्यानंतर काही काळ तो थांबला. त्यानंतर इकडे काही कामं असल्यामुळे इकडे आला. परत मेन्सचं गायडन्स घेतलं, त्यानंतर मॉक इंटरव्ह्यूचं गायडन्स घेतलं आणि 2015च्या बॅचला तो नायब तहसीलदार म्हणून सिलेक्ट झाला. आता मला सगळं माहिती होतं, तो कुठल्या गावचा आहे, तो कुठे राहतोय.
त्यानंतर त्या आकार फाउंडेशनला त्यांनी किती वेळ प्रशिक्षण घेतलं, सहकार्य घेतलं. परत तो आठवड्याला फॉलोअप मध्ये असायचा. मेन्सला असताना मॉक घेतले, मॉक झाले. राज्यसेवेचा रिझल्ट आल्यानंतर पुण्यामधल्या, मी कुठल्या संस्थेबद्दल कधीच बोलत नाही, पण आज मी पुण्यात का आलो हे सांगण्यासाठी मला हे सांगणं गरजेचं आहे. त्यासाठी केवळ हा मुद्दा मी इथे ठेवतोय. रिझल्ट लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी, पाचव्या दिवशी सतत पेपरला जॅकेटच्या जॅकेट जाहिराती होत्या. अँड वी वेर शॉक्ड की सागरचा फोटो प्रत्येक संस्थेच्या जाहिरातीमध्ये होता. मी त्याला फोन लावला, म्हटलं सागर, माझ्यासमोर 5 संस्थांच्या जाहिरातीचे पेपर आहेत, तू नेमका प्रशिक्षण कुठे घेत होता? तो म्हणे सर मी आकार फाउंडेशनला. मी म्हटलं तू इकडे काही प्रशिक्षणाला? नाही सर. मी म्हटलं तुझा फोटो आहे, सगळं आहे. सर हेच आहे. इकडे 2 प्रकार चालतात. पहिला प्रकार हा चालतो की महाराष्ट्रातील प्रत्येक मुलाला असं वाटतं की जर इंटरव्ह्यूची तयारी द्यायची असेल तर पुण्यात जाऊन केली पाहिजे. मग मुले इथे येतात, सगळ्या संस्थांचे इंटरव्ह्यू देतात, ते देताना त्यांचे हॉल तिकीट घेतले जातात आणि त्यानंतर रिझल्ट लागल्यानंतर, हे मी बोलत नाही आहे, सागर मला सांगत होता, असं लक्षात येतंय ना. आणि मग रिझल्ट लागल्यानंतर सर्च इंजिन सुरू होतं सर. मुलांचे रोल नंबर आणि इंटरव्ह्यू आलेली मुलं, दुसऱ्या दिवशी त्याची जाहिरात येते. मी म्हटलं हे असं कसं काय? पण एखादा मुलगा प्री मेन्स कुठेतरी झाला, मॉक इंटरव्ह्यूला काय त्याला फार फार गायडन्स देता येईल? तू कसा मॉक दिला पाहिजे, कशा पद्धतीने उत्तरे दिली पाहिजे, एवढंच देता येईल. मग ओरिजिनल मुलं कोणती आहेत बाबा त्या संस्थेची? मग तो म्हणे सर तसं काही बोलायचं नसतं इकडच्या भागात, तसं काही कॅल्क्युलेशन नसतं सर. इकडे तर अशी परिस्थिती आहे सर, म्हणे असा गल्लीतून जरी गेला, जाता जाता असं जरी बघितलं तरी फोटो काढून घेते म्हणे. सो दिस इज रॉंग. आणि मग त्यांनी सांगितलं की सर बाकी संस्थांचं काय चालतंय त्याची गरज नाही. पुण्यामध्ये जरी झगमगाट दिसत असला, खूप असं वाटत असेल की तिकडे खूप श्रीमंतांचीच पोरं असतात, अशी परिस्थिती नाही सर. जर तशी परिस्थिती असती तर मी नागपूरपर्यंत आलो नसतो. पुण्याच्या ग्रामीण भागातील मुलांसाठी आकार फाउंडेशनची पुण्यात गरज आहे, ती तुम्ही आणली पाहिजे सर. आणि तुम्ही हो म्हणत असाल तरच मी सत्कार समारंभाला येतो. त्यानंतर सागर सत्कार समारंभाला आला, माझ्याकडनं शब्द घेतला आणि त्या माझ्या विद्यार्थ्याच्या शब्दा खातर आकार फाउंडेशन पुण्यात आलं नाही, आकार फाउंडेशन पुण्यात आणल्या गेलं. मी त्यासाठी 2 मिनिटं घेतले. मला सांगण्याचा हे सगळं मी आपल्याला का सांगितलं, व्हाय. आणि आज तुम्ही बघत असाल, तुमची पहिल्यांदा अशी अवस्था फक्त आकारच करू शकतो. हे बघा सतरंजावर बसलेत काय है ना. मला आमचे व्यवस्थापक सर म्हणाले सर कार्यक्रम घ्यायचा. मी म्हटलं हो. मग म्हणे सर इकडे हॉल घ्यावा लागेल, त्याच्याशिवाय मुलं बसणारच नाहीत, बाहेर गरमी होते. मी म्हटलं सतरंजा पण टाकू नका, सतरंजा सुद्धा टाकू नका, जशी जागा असेल तसं बसवा. गर्दी नको, अंतकरणातनं दर्दी असलेली मंडळी हवी आहे. त्याला एसी हॉलची गरज नाही. आणि म्हणून पुण्यातल्या तमाम संस्थांना माझं अपील आहे की ज्या संस्था UPSCची 2 लाख फीस घेतात, काय देतो आपण मुलांना? चांदीच्या पत्रवळ्या देतो लिहायला की सोन्याची शाई असलेले पेन देतो? एवढं लागतं का? खरंच लागतं का? कुठेतरी याचा विचार झाला पाहिजे. UPSC राज्यसेवेला 1-1 लाख रुपये फीज असते. काय असतं त्याच्यामध्ये? असं शिकवणारी माणसंच असतात ना, की ऑस्ट्रेलियावरनं अमेरिकेवरनं बोलवावी लागतात, इथलीच आहेत. आणि मग ह्या गोष्टी बोलण्याला अर्थ नाही. आपण याला विकल्प दिला पाहिजे की ज्या मुलांना गरज आहे ऍक्च्युअल कामाची, शाळेसारख्या करून घेणाऱ्या संस्थेची. आणि म्हणून हा दुसरा माझा उद्देश होता की ज्या उद्देशाला अनुसरून आपण इथे आलो. आणि आज जेवढी हा प्रतिसाद तुमचा आज जो लाभलेला आहे,
म्हणजे हा जो प्रतिसाद आहे हा बोलवलेला प्रतिसाद नाही. ऑनरेबल वडाई सर, हे प्रवेश परीक्षा शुल्क भरून आलेले पोरे, हे प्रवेश परीक्षा शुल्क भरून आलेले पोरे. दुसरं मी तुम्हाला हे सांगतो, आज तुमचं परीक्षेचं आयोजन आणि व्यवस्थापन ज्यांनी केलं ना, ते आपले या वर्षीच्या अगोदरच्या बॅचचे मुलं आहेत. ते आहेत का इथे? जरा हात वर करा. इकडे आहे, इकडे. दिस इज द स्ट्रेंथ ऑफ आकार. जर काम नसतं योग्य तर बॅच संपत असताना बंड होतं, आम्हाला हे शिकवलं नाही, आम्हाला ते शिकवलं नाही. हे आमचे पोरे आहेत, त्यांनी ही सगळी व्यवस्था केली. आणि म्हणून मी तुम्हाला काही देत नाही. डॉक्टर किशोर महाबळ सरांनी आम्हाला तो वारसा दिला. जर दिला नसता तर आज कुठेतरी मी सालगड्याचा पोरगा म्हणून काम करत राहिलो असतो. बरोबर? त्यांनी दिला तो वारसा आम्ही तुमच्यापर्यंत देतोय. तुम्ही सिलेक्ट झाल्यानंतर परत हे काम पुढे जावं. आकार फाउंडेशन ही एक संस्था राहू नये, ती तळागाळात पोहोचवणारी आणि प्रत्येकाच्या हाताला हक्काचं काम आणि पोटाला सन्मान देणारी, सन्मानाची भाकर देणारी चळवळ बनावी, गावोगावी बनावी. साताऱ्याच्या गावात राहणारा पोरगा पोलीस भरतीची तयारी करायला पुण्यात यायची काय गरज आहे? त्याला तिथेच व्हावी त्याची तयारी. PSI STI लेवलवर, तालुका लेवलवर प्रिपरेशन होऊ शकते. UPSC साठी यासाठी यावं लागतं की त्या क्रेडिबिलिटीचे फॅकल्टी तिकडे अवेलेबल होऊ शकणार नाही. इथे विद्यापीठ आहे, हे आहे म्हणून ते होईल. मग UPSC लेवल आहे, राज्यसेवा लेवल आहे, देन तो येतोय, इट इज ओके. सो अशा पद्धतीनं एक क्रेडिबल काम ज्याची खरोखर गरज आहे ते देणं म्हणजे आकार पॅटर्न आहे. आणि या पॅटर्नला एवढ्या मोठ्या संख्येनं महाराष्ट्रभरातून आपण आलात. हे सगळं करण्यामागचं आयोजन ज्या वाक्यातून सुचलं ते वाक्य विवेकानंदांचं. ते हे वाक्य तुम्ही शिकलात, तुम्ही मोठे झालात, तुमच्याकडे संपन्नता आली, तुम्ही सुखात जगू शकाल एवढी व्यवस्थाही झाली, तरी सुद्धा तुम्ही समृद्ध झालात असा समजण्याचा गैरसमज करून घेऊ नका. या देशातील गरीब वंचिताचा पोरगा जोपर्यंत चांगलं शिक्षण घेऊ शकत नाही, पोटाला पोटभर खाऊ शकत नाही, त्याला जोपर्यंत संपन्नतेच्या आणि समृद्धतेच्या सगळे मार्ग मिळू शकत नाही, तोपर्यंत शिकलेल्या आणि समृद्ध झालेल्या माणसाला आम्ही विकसित झालोय असं म्हणण्याचा अधिकार नाही. जेव्हा की आपण डेमोक्रेटिक नेशन मध्ये राहतो आणि म्हणून प्रशासनामध्ये मला कशासाठी यायचं आणि ते येण्याचं सगळ्यात मोठा ऍसेट काय असेल तर मी आणखी दुसरी गोष्ट तुम्हाला ही सांगण्याचा प्रयत्न असतो की पहिला आपण जमिनीवर आलो पाहिजे. सगळ्यात महत्वाचं जमिनीवर. हे जे काही मोठं बेगड आपण ज्याला अपील होतं आपल्याला, अरे बापरे एवढं मोठं ऑर्गनायझेशन, मग तिथे खरंच काम होतं का? एवढी मोठी जाहिरात आली, खरंच तिथले मुलं प्री मेन्सला तिथे होते का? ह्याचं कुठंतरी आपण अनालिसिस केलं पाहिजे. हे मला तुम्हाला इथे सांगायचंय. आणि हे करताना सगळ्यात मोठा ऍसेट काय असेल? आता पेपर तुमच्याकडे आहे का? जरा पेपर बाहेर काढायचा आहे सगळ्यांनी पटकन. जो पेपर आजचा तुम्ही दिलाय हा क्वेश्चन पेपर, आपण त्याचा क्वेश्चन पेपरचा पहिला जो सेक्शन आहे या सेक्शन कडे जाण्याआधी दुसऱ्या पॅटर्न मध्ये म्हणजे व्हॉट इज आकार पॅटर्न याकडे आपण आता जातोय. क्वेश्चन पेपरचा पहिला जो पेज आहे त्यावर तुम्ही बघा, आपण 3 सेक्शन केलेत. पहिल्या सेक्शन मध्ये 20 क्वेश्चन हे लँग्वेज कॉम्प्रिहेन्शन वर टाकलेत. दुसऱ्या सेक्शन मध्ये 60 क्वेश्चन हे जनरल स्टडीज वर टाकलेत. तिसऱ्या सेक्शन मध्ये 20 क्वेश्चन हे आपण कॉम्पिटिटिव्ह ऍप्टिट्यूड आणि रिझनिंग वर टाकले. त्यातला सेकंड सेक्शन जो आहे जीएस चा, आपण UPSC प्रिलिमचा जर विचार केला किंवा राज्यसेवा प्रिलिमचा विचार केला तर तिथे आपल्याला पेपर 1 असतो, 100 क्वेश्चन फॉर 200 मार्क्स, राईट. दुसरा जो सेक्शन आहे UPSC प्रिलिम्सला किंवा स्टेट सर्व्हिसेस प्रिलिम्सला हा CSAT पॅटर्नचा पेपर असतो, सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट. सेम तो सेक्शन आपण नंबर 1 आणि नंबर 3 ला घेतलाय. बरोबर. 2 पेपर मध्ये वेळ वाचावा यासाठी आपण व्यवस्था केली. दुसरी बाब, आजचा पेपर अनेक मुलांना अवघड गेला असेल. अगदी काहींना जर जे राज्यसेवेचे वगैरे पेपर दिले असतील
तर त्यांनी बघितलं असेल की आपण 1-2 पॅरेग्राफ राज्यसेवेत आलेले पण त्यात टाकलेले आहेत. याचा उद्देश हा आहे, कॉम्पिटिटिव्ह एक्झामला जाणारा मुलगा 4-5 माध्यमातनं हे मला करिअर करायचंय याचा निर्णय घेतो. पहिलं माध्यम असतं कुणाचं तरी इमोशनल भाषण, तो ऐकतो है ना, लय खतरनाक आमच्याकडे परिस्थिती होती, खायला भेटत नव्हतं, राहायची व्यवस्था नाही, काय 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 सगळं सांगतो तो, बरोबर. अशा सगळे संस्थेचे संचालक बसलेले असतात आणि तो विद्यार्थी येऊन बोलतो तिथे, आणि मग ते इनडायरेक्ट अपील असतं. मग तो सांगतो मी या संस्थेला होतो, मग मी प्री नापास झालो, मग मला सरांनी असं गायडन्स केलं, मग मेन्स कसं लिहायचं ते सांगितलं, आणि मग मी पास झालो. काय झालं हे? याला म्हणतात इमोशनल कन्व्हेन्शन. ठीक आहे. नंबर 2, आपण पेपरला बातमी वाचतो, ओके, आणि एक मानवी स्वभाव असतो की दुसऱ्याच्या जीवनात असलेलं जे सुख आहे, जो आनंद आहे, समृद्धी आहे, तशी समृद्धी माझ्याही जीवनात यावी म्हणून मला तसं वाटतं. तिसरं हे असतं की आता ग्रॅज्युएशन झालं, पीजी झालं, आता पुढं करायचं काय. जवळचे विचारत असतात काय करतो, तर एमपीएससी यूपीएससी सांगायला भारी वाटतं, आणि या कोर्सला लिमिट नाही आहे. 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष, शासनही मेहरबान आहे, आता 43 वर्षापर्यंत नेऊन घातलं है ना. चला, तर आमचा उद्देश हा आहे, असा विचार करून स्पर्धा परीक्षेचा क्लास आकार फाउंडेशनला कोणीही लावू नये. त्यांनी पहिलं चरण हे बघावं की ही परीक्षा कशी असते, आणि म्हणून पहिलं काम, पहिल्या क्षणाला तुमच्या हातात काय दिले, पेपर. ही रणभूमी आहे बाळा तुझी, आणि या रणभूमीत जिंकण्यासाठी तुला योद्धा म्हणून तयार व्हायचंय. आर यू गेटिंग माय पॉइंट? मला रणभूमीच माहिती नाही राहत, इमोशनल काहीतरी कन्व्हेन्शन केले जातात, मग मी माझ्या आईवडिलांना घेऊन येतो, ऍडमिशन घेतो, 2 महिने झाल्यावर कळतं यूपीएससीची पोटेन्शियल नाही आहे माझ्यात, मला लिहिणं जमत नाही ते है ना, आणि मग माझं ड्रॉपआउट होतो. असं होता कामा नये. समजपूर्वक काय आहे ते लक्षात घेऊनच आपण याला ऍडमिशन घेतलं पाहिजे. आणि म्हणून पहिलं काम आपल्याला काय करायचंय, तुम्ही पेन हातात घ्या आणि लिहा. सगळ्यात पहिलं काम हे करायचं की जी परीक्षा तुम्हाला द्यायची आहे त्याच्या वेबसाईटवर जाऊन त्याचे 2 वर्ष आधीचे प्री आणि मेन्सचे क्वेश्चन पेपर डाउनलोड करा. जीही परीक्षा तुम्हाला द्यायची आहे, यूपीएससी द्यायची आहे, upsc.gov.in, ठीक आहे. या वेबसाईटला जाऊन 2 कामं करायचे, प्री आणि मेन्सचे किमान 2 वर्ष आधी झालेले क्वेश्चन पेपर डाउनलोड करायचे. दुसरं काम काय करायचं, त्याचा सिलेबस डाउनलोड करायचं. ओके, आता हा सब्जेक्ट वाईज सिलेबस आहे. हिस्ट्री आहे, इतिहास, सिविक्स, नागरिकशास्त्र, जिओग्राफी, भूगोल, एन्व्हायरमेंट, पर्यावरण, जनरल सायन्स, असे सगळे विषय आहेत. या प्रत्येक विषयाला 200-200 पेजची एक वही तयार करा, आणि प्रत्येक वहीवर सगळ्यात अगोदर तो सिलेबस लिहून टाका. समजा हिस्ट्री आहे, हिस्ट्रीचा पूर्ण सिलेबस त्या वहीवर लिहा. 2 वेळा, 3 वेळा, 5 वेळा लिहा. तो सिलेबस पाठ झाला पाहिजे, पाठ, तोंडपाठ, म्हणजे वाचताना कळलं पाहिजे की मला हे सेक्शन इथे आहे. क्लिअर? हे 2 कामं झाले. आता हे झाल्यानंतर सिलेबस डाउनलोड झाला, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर डाउनलोड झाला. आता यूपीएससी कोणाला करायचंय, यूपीएससी म्हणजे ज्यांना करायचं म्हणजे काय बाजारात जाऊन विकत आणायचं नाहीये, अभ्यास कोणाला करायचा यूपीएससीचा, एवढ्यांना करायचंय. अर्धवट ज्यांनी हात वर करेल त्यांना अर्धवट करायचंय का, हा अर्धवट करायचं का, फ्री झाल्यानंतर सोडून द्यायचं, पूर्ण करायचं का सगळ्यांना. सगळ्यात पहिली गोष्ट मी ध्यानात घ्यायची, जर यूपीएससी आपल्याला क्वालिफाय करायची असेल तर आपली कॉम्पिटिशन ऑल ओव्हर इंडियातील मुलांची आहे. तर किमान आपलं बेसिक अकॅडमिकचं जे लेवल आहे, स्टँडर्ड आहे, ते नॅशनल लेवलवर आणावं लागेल. आणि म्हणून सगळ्यात पहिलं काम करायचं, आज किंवा उद्या जाऊन एनसीईआरटीची पुस्तकं आणायची, 5वी ते 10वीची, कोणती विषयाशी संबंधित, सिलेबसशी संबंधित, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र, पर्यावरण. ओके, क्लिअर झालं?
ज्या मुलांना राज्यसेवा करायचंय, इंग्लिश वाचता येतंय, अशांनी सुद्धा एनसीईआरटीची पुस्तकं आणलेली उपयुक्तच ठरेल. पण एखादा मुलगा असेल यूपीएससी करायचंय पण इंग्लिश हिंदीमध्ये जमत नाही, त्यांनी स्टेट बोर्डची पुस्तकं वाचा. 2 महिन्यात या सर्व पुस्तकांचं रिव्हिजन संपलं पाहिजे. आजच्या आजपासून कामाला लागायचं. ठीक आहे, किमान 2 महिन्यात एक रिव्हिजन संपलं पाहिजे. तेव्हा कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा एक बेसिक प्लॅटफॉर्म आपला तयार होईल. तर आपल्याला साध्या कन्सेप्ट कळत नाही आणि आपण मोठी पुस्तकं घेतली, MPSC UPSC वेगवेगळ्या पब्लिकेशनची छापलेली, आणि कळायचा मार्ग नाही, असं होता कामा नये. इथपर्यंत आलो आपण. आता वाय UPSC अँड MPSC याकडे आपण जाऊ. थोडक्यामध्ये आपण वी आर द पीपल ऑफ डेमोक्रेटिक नेशन, राईट. मग काय आपल्या नेशनचं हे कंट्रोलिंग कसं होतं, आपल्या देशाची व्यवस्था तयार करणारी जी त्या काळातली दूरदृष्टी आणि मी म्हणेल की सामाजिक, राजकीय व आंतरराष्ट्रीय लेवलचं शहाणपण असलेली जी मंडळी होती की ज्यांनी घटना तयार केली, त्यांनी काय केलं, व्यवस्थेची जी सूत्र आहेत कुण्या एका माणसाच्या हातात नाही दिली, ती एकमेकांवर अवलंबून ठेवली, जेणेकरून कोणी मोनोपोलीनी एकाधिकाराने वागू नये. ओके. मग सर्वोच्च स्थानी काय आपलं भारताचं संविधान. या संदर्भातील जे निर्णय होतील त्याचे घटनात्मक प्रमुख कोण आहेत, राष्ट्रपती. हे काम व्यवस्थित करत आहेत की नाही यावर नियंत्रण ठेवणारं आणखी एक व्यवस्थापन तयार करण्यात आलं, सर्वोच्च न्यायालय. ठीक आहे. मग आता देशाच्या व्यवस्थेला लागणाऱ्या ज्या गरजा आहेत त्याचे धोरणात्मक निर्णय किंवा कायदे घेण्याचा अधिकार कोणाला असावा, लोकांमधून आलेल्या प्रतिनिधींना असावा. मग आपण काय करतो, इलेक्शन होतात, आपले मेंबर ऑफ पार्लमेंट संसदेमध्ये जातात. मग यांचं काय काम आहे, कुठल्या भागाला रस्त्याची गरज आहे, कुठल्या भागाला हॉस्पिटलची गरज आहे, कुठल्या भागाला आणखी काय सार्वजनिक सुविधांची गरज आहे. आता समजा उदाहरणार्थ हा श्रीमंत आहे, परंतु पुणे ते दिल्ली स्वतःचा महामार्ग बांधू शकतो का, नाही बांधू शकतो. असं प्रत्येक माणसाने ठरवलं तर मी माझा रस्ता बांधतो, सगळे रस्तेच होतील जिकडे तिकडे, है ना. म्हणून सार्वजनिक ज्या गरजा आहेत त्या शासनाच्या अखत्यारीमध्ये असतात. या संदर्भातील निर्णय घेण्याचं काम जे असतं ते मेंबर ऑफ पार्लमेंट करतात. परंतु हे टेक्निकली ट्रेन असतात का त्यात, किंवा यांचं ड्युरेशन किती आहे, फक्त 5 वर्ष. रस्त्याचं काम असेल, सार्वजनिक सुविधा असतील, आरोग्य आहे, शिक्षण आहे, बांधकाम आहे, डिफेन्स आहे, पोलीस प्रशासन आहे, वन खातं आहे, याला सस्टेनेबल डेव्हलपमेंटची गरज आहे. आणि म्हणून याचे डिपार्टमेंट्स तयार करण्यात आले आणि याचे जे सर्वोच्च अधिकारी आहेत त्याची निवड करण्यासाठी एक आयोग गठीत करण्यात आला, ज्या आयोगाचं नाव आहे UPSC. ओके. या UPSC ची परीक्षा दिलेला उमेदवार हा त्या खात्याचा सर्वोच्च अधिकारी राहील. ओके. पण दुसरी अडचण ही झाली, समजा गुजरातचा व्यक्ती आहे आणि तो महाराष्ट्रात आला, त्याला इथले प्रश्न माहिती आहेत का, इथल्या अडचणी माहिती आहेत का, आणि म्हणून इथले प्रश्न, इथली भाषा माहिती असलेली टीम त्याच्यासोबत असावी. म्हणून प्रत्येक राज्यासाठी एक राज्य लोकसेवा आयोग गठीत करण्यात आला. म्हणजे जर जम्मू काश्मीरचा एखादा उमेदवार कलेक्टर म्हणून पुण्याला आला तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील डेप्युटी कलेक्टर टीम म्हणून त्याच्यासोबत असतील आणि त्या टीमसह ते त्या जिल्ह्याचा विकास करू शकतील. सो दिस इज द फ्रेम. लक्षात येते. आता मी तुम्हाला हे का सांगतोय, मी तुम्हाला यासाठी सांगतोय की तुम्ही 2 परीक्षांची तयारी करत आहात, एक तर UPSC किंवा MPSC अंतर्गत राज्यसेवा. म्हणजे तुम्ही कुठे असणार आहात, पार्लमेंट धोरणात्मक निर्णय घेईल, कायदा तयार करेल, विधेयक तयार करेल किंवा घटक राज्य कायदे मंडळ करेल आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन ज्यांच्याकडे असतं त्या सनदी सेवेतील अधिकारी म्हणून तुम्ही अपॉइंट होणार आहात. म्हणजे ही साधारण परीक्षा आहे का, की बाबा आला, क्लास लावला, 2 महिने अभ्यास केला आणि सिलेक्ट झाला. असं झालं तर प्रॉब्लेम होईल ना. आणि म्हणून या एकूणच प्रशासकीय अधिकाऱ्याचं काम काय असतं, उदाहरणार्थ आता सध्या मृग नक्षत्र आहे, सध्या तलावाची कामं चालू होती, मागेल त्याला तळ, याचे जे काही फंड आहेत ते कुठे येतात, जिल्हाधिकारी कार्यालयात. मग शासन निर्णय घेतला की महाराष्ट्रात मागेल त्याला तळ द्यायचं. ओके. तर जिल्हाधिकारी काय करेल, डेप्युटी कलेक्टरांची मीटिंग घेईल, आपल्या भागात किती लोकांना तळ्यांची गरज आहे जरा त्याचा अहवाल तयार करा. अहवाल तयार करून डेप्युटी कलेक्टर
कलेक्टर साहेबांना देतील, कलेक्टर तो सचिवांना पाठवतील आणि मग असा राज्याचा अहवाल गोळा होईल. शासन फंड तयार करेल आणि त्या जिल्ह्याला तो फंड पाठवून देईल. उदाहरणार्थ पुणे जिल्ह्यामध्ये 1000 तळी बांधायची होती. शासनाकडनं फंड आला, 900 तळी बांधून झाली. एवढी तळी बांधून झाली, याला एवढा खर्च लागला. याचा अहवाल परत शासनाला पाठवणे म्हणजे माहितीचं संकलन करणे, ती शासनाला देणे, शासनाकडनं प्रोजेक्ट आणणे आणि त्या प्रोजेक्टला तिथे इम्प्लिमेंट करणे, हे सगळं काम पारदर्शकपणे करणे, याला म्हणायचं प्रशासकीय सेवेतील काम. तर तिथे जर आपल्याला जायचं असेल तर जसं आपल्याला ग्रॅज्युएशनला किती वर्ष लागली, किमान 3, जर प्रोफेशनल कोर्स केला असेल तर 4, आणि आज जर आपण कॉम्पिटिटिव्हची तयारी करतोय तर 6 महिन्यात माझा रिझल्ट आला पाहिजे, 2 महिन्यात माझा रिझल्ट आला पाहिजे, असं गृहीत धरून चालता येणार नाही. किमान 1 ते 1.5 वर्ष इन्व्हेस्ट करण्याची तयारी असली पाहिजे. ओके, गरमी व्हायला लागली का? थोड्या वेळात पाऊसही येईल आता, तरी उठायचं नाहीये सगळं झाल्याशिवाय. राहिलेल्या 5 ते 7 मिनिटात मी शेवटचं चरण पुढे कंप्लीट करणार आणि तुमचे काही प्रश्न असतील ते आपण कव्हर करू. तर हे झालं स्वरूप. आता या परीक्षेला मला तयारी करायची आणि मला त्या पोस्टवर जायचंय. आता राज्यसेवेला मी थोडं स्वरूप सांगतो तुम्हाला. महाराष्ट्रातनं किती मुलं इनरोल होतात? साधारणतः 3 लाख. यापैकी 20 ते 25 हजार असे आहेत ज्यांचे फॉर्मच रद्द होतात. किती राहिले? 2.25 लाख. उरलेल्या 2.25 लाखापैकी 1.5 लाख असे आहेत ज्यांनी फॉर्म भरले आहेत पण परीक्षेलाच जात नाही. म्हणजे महाराष्ट्रातील नाही, देशातील सगळ्या स्पर्धा परीक्षेला फॉर्म भरणाऱ्या उमेदवारांपेक्षा परीक्षेला उपस्थित राहण्याचं प्रमाण 50% आहे. त्यांनी फॉर्म का भरला? फॉर्म यासाठी भरला की हा भरताना दिसला, माझ्या घराच्या बाजूला राहतो, हा भरताना दिसला म्हणून मी पण भरला. म्हणजे आजही तरुण वयात ज्याबद्दल भगतसिंग म्हणायचे की जो कल ना बदला था वो आज बदलेगा, जो कल ना बदला था वो आज बदलेगा, अगर ढूंढना है तो कोई तरुण मस्तिष्क वाला युवा ढूंढो, क्योंकि यही युवा एक दिन यह राष्ट्र बदलेगा. हे युवकाबद्दल बोलणारे भगतसिंग आज तो युवान त्याच्या आयुष्याच्या करिअरच्या समृद्धीचा विचार इतरांबद्दल कम्पेअर करून करतोय. दिस इज द फॅक्ट. मग 1.5 लाख असे गेले. किती राहिले? 1.25 लाखापैकी 1.25 लाख असे आहेत की ज्यांची फक्त इच्छा आहे. लक्षात येऊन राहिलं का? माझी पण एक इच्छा होती, मी तुम्हाला सांगतो. ही इच्छा मी सांगूनच टाकतो आता, मला कंट्रोल होत नाहीये. आम्ही 10व्या वर्गात तालुक्याला परीक्षेला गेलो. तोपर्यंत तालुका बघितला नव्हता आणि आम्ही गावात ऐकून होतो की तालुक्याला मोठी टीव्ही असते. मोठी टीव्ही म्हणजे टॉकीज. मी काही फार अगदी अश्मयुगातला नाही आहे, पण गावाकडे सुविधाच नव्हत्या, आम्ही बघितलंच नव्हतं ते. आणि ही काही माझी परिस्थिती नाही, गावाकडे सगळ्यांचीच अशी परिस्थिती आहे. आजही काही फार बदल झालेला नाही. हे डिजिटल इंडिया, शायनिंग इंडिया, ह्या सगळ्या गप्पा आहेत. ग्राउंड रियालिटी काय आहे तुम्ही प्रशासनात या, तुम्हाला कळेल. खूप काम करणं बाकी आहे अजून. म्हणजे आपली पूर्ण पिढी जाईल तेव्हा आपण एका व्यवस्थेला स्टेबल लेवलवर आणू शकू. दिस इज द रियालिटी. तुम्ही प्रशासनात आल्यावर तुमच्या लक्षात येईल ते. 10वीत आम्ही ठरवलं शेवटचा पेपर झाल्यावर पिक्चर पाहायचा. तुम्ही पण ठरवलं असेल. हा काही आता इथे सांगण्याचा उद्देश आहे का? आहे. तो पिक्चर पाहता पाहता चित्रपटामध्ये गार्डनमध्ये ते पाखरं बसलेली असायची. मागे समजलेलं दिसत नाही. तर मी बाजूच्याला विचारायचो, ए खरंच असं असतं का रे? ते मला, हे तू गप्प बस रे, आम्हाला पाहू दे. मग ते सोबत गाणे म्हणायचे, डान्स करायचे. मी परत आता इकडे काही आपल्याला कव्हरेज भेटत नाही म्हणून इकडच्याला डोसा मारला. हे खरंच असं असतं का? आणखी बरंच काही चित्रपटात होतं. मी आता मला तो चित्रपटाचं नाव आठवत नाही. आणि जाताना माझ्या डोक्यात एक विचार आला. मी म्हटलं यार, अशी स्वच्छंदी सुंदर मुलगी आपली बायको असावी, म्हणजे आपलं थोडंसं कंटाळवाणं जीवन थोडं आनंदी होईल.
आणि मी जाता जाता आपल्या मित्राला सांगायला लागलो माझा विचार. ते म्हणे घरी जाऊन आपलं तोंड पाहून घे जरा. 2-3 वर्ष तो विचार डोक्यात राहिला. नंतर मी माझ्या कामात लागलो, सर्व्हिसही लागली. आमच्याकडे एखादी वस्तू आपल्याला दिसणं आणि ती आपली ती माझी फक्त इच्छा होती. बघितल्यानंतर आवडलं ते असावं ही इच्छा आहे. असं इतरांचं यश दिसलं की मी डेप्टी कलेक्टर व्हावं, मी DYSP व्हावं, मला IPS मिळावं, अशा सध्या तुम्ही इच्छाच्या प्लॅटफॉर्मवर आहात का? जीवन में कुछ पाना है तो इच्छाओं से नहीं मिलता, उसे पाने के लिए बुलंद इरादों की आवश्यकता होती है. यदि इरादा है तो योजना बनेगी. हा माझा इरादा आहे, मला हे मिळवायचंच आहे, कारण त्याशिवाय मला पर्याय नाही. मी B ग्रॅज्युएट झालो, नोकरीचा पत्ता नाही. व्यवस्था अशी आहे की ग्रॅज्युएट B झालेला, BTech झालेल्या पोराला ही व्यवस्था 10,000 रुपये पगार देऊ शकत नाही. राईट रॉंग? BA BSc BCom ला नाही. मुंबईच्या आजूबाजूला राहत असतो तर घरी राहून एखाद्या कंपनीत राहून कसं तरी काम करून पोट भागवता आलं असतं. पुण्यात ती पण व्यवस्था नाही. औरंगाबादला आणखी परिस्थिती खराब आहे. आमच्याकडं नागपूरकडे तुम्ही आलात तर कंपनीचे डायरेक्टरच बेरोजगार आहेत. तेच टेन्शन मध्ये की जर ही बंद पडली तर आपल्याला कुठं नोकरी भेटेल का? गेटिंग द पॉइंट. आणि म्हणून आज मी म्हणेल शाश्वत जर काही पर्याय असेल, प्रशासकीय सेवेत क्लासमनच नाही, एखादी नोकरी जरी मला मिळाली तर माझं आयुष्य सुरक्षित होईल. एवढं सुरक्षित होईल की आयुष्यभर मला पुन्हा पुढे हात पसरवायची गरज पडणार नाही. माझे हात पाय जरी थकले तर पुन्हा पुढे कशाला मला माझ्या मुलापुढे सुद्धा हात पसरवायची गरज पडायला नको, अशी व्यवस्था आजच मला करून टाकावी लागेल. लक्षात येते? आणि म्हणून मी जे सांगितलं की मला परीक्षा पास करता यावं ही आपली इच्छा असून उपयोग नाही. ओके, तो इरादा असला पाहिजे की मला याच्याशिवाय दुसरं काहीच नाहीये. असेल तर आत्ता बघून घ्या काय काय करू शकतो. MBA करू शकतो, मग कुठे कंपनीत जाणार, मग किती पेमेंट भेटणार, तिथे होणार का तिकडे सर्वाईव्ह, आणि जर होणार असेल तर ते शाश्वत आहे का, टिल युअर रिटायरमेंट पर्यंत तुला ठेवतील का, ह्या सगळ्यांचा विचार आपण केला पाहिजे. आणि वास्तविक जगामध्ये आपण जगलं पाहिजे. कारण आपण जर तसं केलं नाही तर आपणच आपल्या करिअर सोबत केलेला कदाचित तो आत्मघात ठरू शकतो. तर ही झाली दुसरी बाब. आता याच्यानंतरचं काय की आता मी कुठे जॉईन करू. मी संस्था चालक जरी असलो तरी मी आजच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मधलं एक वास्तव तुम्हाला सांगतो. संस्था चालक सोडून द्या, UPSCचा जो चेअरमन आहे त्यांनी जर मनात विचार आणला तर तो सुद्धा स्वतःच्या पोराला IAS IPS करू शकत नाही. मी या संस्थेला गेलो म्हणजे मी अधिकारी होणार, हे झूठ है, हे सत्य नाही. व्हॉट इज द रोल ऑफ ऑर्गनायझेशन. मग तरी पण एवढे लाखो विद्यार्थी संस्थांना का जातात तर ते सांगतो. किती वर्षात, महिन्यात, दिवसात मला शिकवलं जाणार त्याचा पूर्ण ॲक्शन प्लॅन ॲडमिशनच्या दिवशी मुलाच्या हातात असला पाहिजे. वर्षाचं, महिन्याचं, आता मी आकार पॅटर्नच सांगतोय तुम्हाला की काय कशा पद्धतीनं घेतलं जावं. ओके, आणि किती तो रोल असेल. वर्षाचं पूर्ण नियोजन. राज्यसेवा करायची आहे 10 महिने, UPSC करायची आहे 12 महिने, त्याचं पूर्ण नियोजन. नंबर 2, अभ्यास हा विद्यार्थी, फॅकल्टी या दोघांनी करावा. मी शिक्षक आहे म्हणून मी गैरसमजात राहू नये की मला सगळं येतं. दररोजच्या अपडेशनसह मी क्लासरूममध्ये एंट्री करावी. उदाहरणार्थ जॉग्रफीचं उद्याचं लेक्चर आहे, आठवड्याला विषयाचे 2 लेक्चर पडणार. पहिल्या लेक्चरमध्ये टॉपिक आहे युनिवर्स, दुसऱ्या लेक्चरमधला टॉपिक आहे वर्ल्ड जॉग्रफी, त्यामध्ये काही आपण खंड घेतले. ठीक आहे. आता हे प्लॅनिंग आहे फॅकल्टीने. समजा मी फॅकल्टी आहे, शिक्षक आहे, तर मी प्रत्येक लेक्चरचे 25 प्रश्न काढून संस्थेला द्यावे. मी शिकवणार आहे ना, त्या 25 प्रश्नांपैकी 10 प्रश्न कन्सेप्टवर आधारित असावे, 10 प्रश्न नॉलेजवर आधारित असावे,
आणि 5 प्रश्न पर्टिक्युलर युनिव्हर्सवर आयोगानं जे विचारले ते असतात. ओके, तुम्ही उदाहरणार्थ 8ला लेक्चर आहे, तुम्हाला 7:30लाच यायचं. आल्या आल्या तुमच्या हातात पेपर की आजचा जो टॉपिक होता, शेड्यूल दिलं होतं ना, सोमवारचं शेड्यूल शुक्रवारला संध्याकाळीच लागेल. आपला ग्रुप असेल त्यावर पडेल की मंडेपासून आपल्याला काय शिकवलं जाणार. तुम्ही ते वाचून या, आल्यानंतर क्वेश्चन अटेंड करा. आता 25 पैकी तुम्हाला 5च प्रश्न आले, 20 आले नाही ना, त्याच्यासाठीच लेक्चरची वाट बघा. तुम्ही लेक्चर प्रश्न सॉल्व करा, अर्ध्या तासाने फॅकल्टी येतील, 2 तासापैकी 2.25 तासच शिकवतील. शिकवताना असं शिकवतील की शिकवताना 25चे 25 प्रश्न विद्यार्थ्यांचे क्लिअर होतील. आणि त्याच्यानंतर मुलांना अपील करतील की तुम्ही आला होतात तेव्हा किती प्रश्न आले मला माहिती नाही, पण आता तुम्हाला कुठल्या प्रश्नात डाऊट आहे ते सांगा. मग क्वेश्चन नंबर 1 ते 5 काय डाऊट आहे सांगा. मग मुलांनी सांगितलं की सर मला क्वेश्चन नंबर 3 कळला नाही. 3 कळला नाही म्हणजे काय कळलं नाही, म्हणजे एखाद्या प्रश्नपत्रिकेचं फक्त प्रश्न उत्तर समजून उपयोग नाही, त्याचे 4ही ऑप्शन कळले पाहिजे. उदाहरणार्थ एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो, जो मी आधी पण अनेक ठिकाणी विचारलेला आहे, की विश्वातील सर्वात लांब पर्वतरांग कोणती. ठीक आहे, त्याचे 4 ऑप्शन आहे. नंबर 1 K2 गॉडविन ऑस्टिन, नंबर 1 K2 गॉडविन ऑस्टिन, नंबर 2 माउंट एव्हरेस्ट, नंबर 3 निकस ओलंपिया, नंबर 4 सह्याद्री कळसुबाई. कोण सांगेल उत्तर प्लीज. माउंट एव्हरेस्ट. आणखी K2. आणखी आपल्याकडे पुस्तक आहे, एखादं पुस्तक भेट आहे हां, मासिक पुस्तक. आणखी तिकडे पर्वतरांग शिखर, मी पर्वतरांग आणि शिखर पण सांगू का, मी परत ऑप्शन देतो. हिमालय माउंट एव्हरेस्ट, हिमालय K2, ओके, निकस ओलंपिया, सह्याद्री कळसुबाई. तुम्ही कोणतीही जोडी सांगा. हिमालय K2. आणखी निकस ओलंपिया ज्यांनी सांगितलं त्यांचं उत्तर बरोबर आहे. आता बाकीचे सगळे अनालिसिस करताना ते तुम्ही घरी करावेत. खरं म्हणजे मला हे सांगायचं की जर मी फॅकल्टी आहे तर मी 4ही पर्याय मुलांना समजून सांगावेत की बाबा K2 हे भारतातील सर्वोच्च शिखर आहे. सर बर्राडनी केलेल्या 5 भागांपैकी पंजाब हिमालय, काश्मीर हिमालय, कुमाऊ हिमालय, नेपाळ हिमालय आणि पूर्वांचल हिमालयापैकी ते काश्मीर हिमालयात आहे. नंबर 2 हिमालयातील माउंट एव्हरेस्ट हे नेपाळमध्ये, तिथे त्याला सागरमाता म्हणतात. त्याची उंची 8,848 मीटर आहे. ते सध्या भारतात नाही नेपाळमध्ये आहे आणि शिखरांच्या क्रमवारीत ते जगातील सर्वोच्च शिखर आहे. कळसुबाई हे सह्याद्री रांगांमधलं महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. असा फीडबॅक द्यायचा. असं गरजेचं नाही ना की प्रत्येक वेळेला निकस ओलंपियासाठीच प्रश्न येईल, एखाद वेळेस तो भारतासाठी येईल. तर अशा पद्धतीनं फीडबॅक व्हावं. इन शॉर्ट मी घेतोय, आणि ज्या दिवशी ठरलेला जो टॉपिक आहे तो त्याच दिवशी कंप्लीट व्हावा. दुसऱ्या दिवशी परत मुलांनी दुसऱ्या लेक्चर प्लॅननुसार तयारीनं यावं. ओके, हा सगळा प्रत्येक दिवसाचा ॲक्शन प्लॅन आपला रेडी आहे. नंतर आठवड्याला त्याची लगेच टेस्ट व्हावी. म्हणजे आता जूनला बॅच चालू झाला ना, तर जुलैच्या पहिल्या संडेला पहिला पेपर असेल तुमचा, GS पेपर 1. त्यानंतर CSAT पेपर असेल. म्हणजे जुलैमध्येच मुलांना कळावं की माझ्या पुढे काय आव्हान आहे. जी परीक्षा मला एप्रिलला द्यायची, जर त्याला जूनमध्ये UPSC द्यायचं असेल, जूनमध्ये माझ्या पुढे काय आव्हान आहे, तर प्रत्येक आठवड्याला त्याला त्याचं आव्हान दस्तक देत राहिलं पाहिजे. एवढा माझा सिलेबस झाला, एवढा माझा बाकी आहे. शेवटी त्याची परीक्षा घेण्यात काय पॉईंट आहे, 12 महिन्याची UPSC बॅच. म्हणजे एखादा क्रिकेट प्लेअर आहे, तुमची क्रिकेटची अकॅडमी आहे, तुम्ही त्याला बॅटिंगसाठी प्लेअर म्हणून तयार करणार आहात. त्याच्यासाठी त्यांनी ऍडमिशन घेतले आणि 12 महिन्यापैकी 11 महिने त्याला म्हणताय टाक बॉलिंग, टाक बॉलिंग. तो सकाळी आला की बॉलिंग टाकणं सुरू, बॉलिंग टाकू टाकू घरी जातो. 11 महिने बॉलिंगची प्रॅक्टिस करणार तो, आणि 12व्या महिन्यात त्याच्या हातात तुम्ही बॅट देणार आणि आता मार 6. कसा मारेल, प्रॅक्टिस कशाची केली त्यांनी. तसं 11 महिने फक्त ऐकण्याची प्रॅक्टिस, सोडवण्याची प्रॅक्टिसच नाही झाली.
आव्हानच नाही कळलं त्याला, फ्रस्ट्रेशन मध्ये जाईल तो, मला येतच नाही हे. सगळ्यात मोठी अडचण ही आहे आपली की एखाद्या इन्स्टिट्यूटला क्लास लावला म्हणजे कॉम्पिटिटिव्हची तयारी झाली, हा गैरसमज पहिले दूर करा. असं नाहीये. सिलेबस मध्ये अंतर्भूत असलेले विषय शिकवून समजून झाले तुमचे. लक्षात आले का की तुम्हाला युनिव्हर्स जॉग्राफी, वर्ल्ड जॉग्राफी, इंडिया फिजिकल, पॉलिटिकल, महाराष्ट्र जॉग्राफी नीट कळला, हिस्ट्री कळलं, सोशॉलॉजी कळलं, हे सगळं कळलं, तिथून कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी सुरू. म्हणजे तिथून पुढे टाइम मॅनेजमेंट आहे, जजमेंट आहे, ते प्रश्न जज करता येणं. सो दिस इज द रियालिटी, हे लक्षात घ्यायचं आपल्याला. ओके, अशा पद्धतीनं पेपर स्टार्ट होतील. मध्ये आपण ऑफिसर ऑफ द मंथ सेशन ठेवतो, म्हणजे जे आपले सिलेक्टेड ऑफिसर आहे ते ऍडमिशन घ्या असं अपील करायला नाही येणार तुम्हाला. आकारमध्ये ती पद्धत नाही. मी इथे क्लासला होतो आणि मग असं असं शिकवून सिलेक्ट झालो. सिलेक्ट झाला तू तुझ्या कष्टानं झाला. यांना व्हायचं असेल तर यांना कष्ट करावे लागतात. तो बॅचेस चालू झाल्यावर येईल भेटायला की मी इथे होतो, या पद्धतीनं अभ्यास करायचा. दॅट इज ऑफिसर ऑफ द वीक सेशन. जून पासून आपली बॅच चालू होईल. जून ते डिसेंबर मेन्सशी रिलेटेड सगळे विषय संपतील. लँग्वेज, HRD, HR आणि GS सगळे. मी राज्यसेवेचं बोलतो. डिसेंबर पासून प्री ओरिएंटेड सेशन चालू होईल. सिसॅट आणि GS चे रिव्हिजन. म्हणजे एप्रिल पर्यंत 31 मार्च पर्यंत प्री आणि मेन्स सगळं संपलेलं असेल. प्री झाल्यावर मेन्स रिव्हिजन त्याला करता येईल. सेम UPSCचं आता स्टार्ट आपण एथिक्स न करतोय, एसे, लँग्वेजेस आणि GS. आणि डिसेंबर नंतर कम्प्लीट प्री ओरिएंटेशनची पुढे बॅच चालेल. म्हणजे प्री नंतरची जी काही वेळ असेल आपला, तो रिव्हिजन साठी राहील. तर अशा पद्धतीनं एक डेडिकेटेड, मी म्हणेल अकॅडमिक प्लॅन, फार असं गवगवा नाही की असं करायचं असं नाही. प्रत्येक मुलाची प्रॉपर फाईल मेंटेन होईल. एखाद्या मुलाला मॅथ जमत नाही, दुसऱ्याला इंग्लिश जमत नाही, ज्याला ज्या ट्रीटमेंटची गरज आहे ती द्यावी लागेल. सो दॅट तो विषयात जर त्याला कॉन्फिडन्स आला तरच तो पास होण्याच्या कॉन्फिडन्स पर्यंत पोहोचू शकेल. सो दिस इज, मी म्हणेल हा वेगळा नाही, परंतु प्रत्यक्ष विद्यार्थ्यावर वर्क करणारा आणि त्याला विषयातला कॉन्फिडन्स देऊन मी ही परीक्षा पास करू शकतो, हा आत्मविश्वास देणारा पॅटर्न म्हणजे आकार पॅटर्न, जो घेऊन आपण पुण्यामध्ये आलो. आता तुमचे काही प्रश्न असतील तर ते द्या. मला पेपर द्याल प्लीज. म्हणून आज एवढे जे तुम्ही आलात ना, मला हे सांगायचं की आपण कुठल्या स्पर्धेच्या कॉम्पिटिशन मध्ये, मी म्हणेल की कुठल्या संस्थेच्या कॉम्पिटिशन मध्ये नाहीये. तुम्ही एखादा पेपरला आपली जाहिरात बघितली का, जॅकेट बघितलं, कुठेच नाही. तुम्हाला मेसेज आले असतील फक्त, राईट. पण ज्याला गरज आहे त्यांनी यावं, काय आहे ते जेन्युअनली बघावं. आणि ऍक्च्युअल जे शाळेचा पॅटर्न आहे, शाळेमध्ये जसं करून घ्यावं लागतं. एखादा शिक्षक ज्या अंतकरणानं, नीट आता ऐका व्यवस्थित. समजा आधी मी स्टडी प्लॅनचा विषय ठेवला त्यांनी, कसा करावा अभ्यास, कसा करावा आणि ऑप्शनल कसा निवडावा. अभ्यास कसा करावा याच्यासाठी सगळ्यात महत्वाची बाब ही आहे की आपल्याला व्हॅल्यू ऑफ टाइम लक्षात आलं पाहिजे. म्हणजे या ग्रुप मधला मुलगा इथून 3 वर्षानंतर परीक्षा देऊ शकतो. ओके, जो सेकंड इयर BA BSc BCom किंवा इंजिनिअरिंग 3rd इयरला आहे तो 2 वर्षाने देऊ शकतो. जो फायनल इयर अपियर आहे किंवा सेकंड इयर पास आहे तो अगदी पुढची परीक्षा देऊ शकतो. आता पुढची परीक्षा द्यायची आहे, समजा मी असं गृहीत धरतो सगळे फायनल इयर मध्ये आहेत, ठीक आहे, किंवा पास आउट आहेत, दुसरं काही काम नाही आता, आहे की नाही, पूर्ण वेळ फक्त हेच करायचं. तर अशा मुलांनी आधी आपली डेडलाईन फिक्स करायची. कशी करायची? समजा राज्यसेवा द्यायची असेल तर परीक्षा कधी आहे? अराउंड एप्रिल मध्ये आहे. जर UPSC द्यायची असेल तर कधी आहे? जून मध्ये. आता यांनी UPSCचा प्रश्न विचारला म्हणून मी UPSCच्या दृष्टीनं प्लॅन टाकतो. समजा आज यांनी निर्णय घेतला की मला 1 जून पासून अभ्यास करायचा आहे पूर्ण वेळ. पूर्ण वेळचा काय अर्थ आहे मी तुम्हाला सांगतो. 10वी तुम्ही जे असं काम केलं, 8वा ते दिवस सकाळी उठायचंय, क्लासला जायचंय, क्लासवरून आलं, 2 तास पटपट खाल्ले, बॅग उचलली, शाळेला गेलं, इथून आलं, परत क्लास असला एखादा तो करायचाय, संध्याकाळी होमवर्क करायचंय, रात्री झोपायचंय, परत लवकर उठायचंय, शाळेत जायचंय. बाकीचा काही कारभार आहे का? मोबाईल घेऊन बसला आहे, प्रकार आहे? प्रकारच नाही.
कंप्लीट डेडिकेशन आहे. भगवान बुद्धांनी म्हटलं होतं कि इंसान वो सफल होता है जो अपने कर्म को खुद का भगवान मानता है. तो जो इंसान कर्म को ही भगवान माने वो तो उसकी पूजा ही करेगा, है ना. आणि म्हणून डेडिकेशन महत्वाचं आहे. तुम्ही जर याला ऑप्शनल म्हणून विचार कराल की आजची कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ही ऑप्शनलला जर तुम्ही ठेवाल तर ही स्पर्धा परीक्षा तुम्हाला उचलून ऑप्शनलला ठेवेल की तू थांब, बाकीचे डेडिकेशन वाले पुढे जातील. ओके, म्हणून सगळ्यात महत्वाचं कंप्लीट डेडिकेशन देता आलं पाहिजे. मग असं डेडिकेशन देताना तुम्ही जर जॉबही करत असाल तर किमान 5 तास डेडिकेटेडली मी तयारीला देणार. आता दुसरी बाब, प्लॅनिंग कडे येऊ. समजा फायनल इयरला आहे, जून मध्ये परीक्षा द्यायची. किती वेळ आहे माझ्याकडे? जून ते जून साधारणतः किती आहे? 12 महिने. ऑप्शनल सहित जर विचार केला तर UPSC चे 20 विषय अभ्यासायचे. किती? 20. तर आता साधारणतः किती दिवस येतात एका विषयाला? अप्रॉक्सिमेटली काढा. 18 ते 20 दिवस येतात. आता 18 ते 20 दिवस जास्त झाले का एका विषयाला? नाही झाले. आता तुमच्या लक्षात येईल की माझ्याकडे वेळ कमी आहे. तुम्ही जर सेकंड इयरला असाल, 2 वर्षांना परीक्षा देणार असाल तर एका विषयाला 40 दिवस. तुम्ही फर्स्ट इयरला असाल, 3 वर्षांनी परीक्षा देणार असाल तर तुमच्याकडे 60 दिवस आहे. आणि 4 वर्षांनी जर देणार असाल तर 80 दिवस आहे. म्हणजे एका विषयाला जास्त दिवस तुमच्याकडे नाहीये. जेवढा लवकर निर्णय तुम्ही घेतला तेवढं चांगलं आहे. तुम्ही लवकर प्रशासनात जाऊ शकाल, ते पण मी क्लिअर करतो. समजा हे ऍट द एज ऑफ UPSC IAS झाले आणि हे ऍट द एज ऑफ 32 ला आहे. हे पण IAS आहेत, हे पण IAS आहेत. फॉर एक्झाम्पल आपण घेतोय, या दोघांना चीफ सेक्रेटरी पर्यंत प्रमोशन आहेत ना. पण हे 32 वर्षाचे पुढे प्रमोशन कंटिन्यू मध्ये आहेत, बट मध्येच रिटायर्ड होतील. वयाची मर्यादा येईल यांना आणि 21 वर्षावाला चीफ सेक्रेटरी पर्यंत जाईल, काही गडबड नाही केली तर. लक्षात आलं? सो हा फायदा म्हणण्यापेक्षा मी म्हणेल की आपण जास्त सर्व्ह करू शकू, जास्त सर्व्हिस देऊ शकू. याचं कारण आहे की मुलं कमी लवकर तयारी करून, जसं आता 10वी पास झाल्यापासून किंवा अन्सार पास झालाय तेव्हापासून ते सगळं आलं की लवकर आता ग्रॅज्युएशन सोबतच अभ्यासाला सुरुवात आहे ना. पण किमान 12वी नंतरच करावी. मला काल परत एक आश्चर्याचा धक्का बसला. इकडे 10वी नंतर पण UPSC ची तयारी असते. हा, काहींनी 8वी पासूनच सुरू केली. म्हणजे आता माझं अपील आहे की किंडर गार्डन पण सुरू करावं. मी राजकीय व्यक्ती नाहीये, पण मला याचा त्रास होतो की हे कसं काय शक्य आहे. एक 8वीच्या पोराला कळतं का UPSC काय असतं? त्याला चांगलं खेळू द्या, मागणू द्या, त्याला अभ्यास करू द्या. जेवढा होईल तेवढा अभ्यास करू द्या. त्याचं ते वय आहे. प्रशासनातलं काय त्याला म्हणजे आतापासून त्याच्या डोक्यात ते टाकणं, इनडायरेक्टली पालकांनी देणं तो भाग वेगळा आहे. पण त्याला असं ठरलेल्या पॅटर्न मध्ये अभ्यासाला टाकणं मी म्हणेल योग्य नाही. 12वी पासून पुढे जर तो तयारी करतो तेही होते. तर आता हे झालं प्लॅनिंगचं. आणि ऑप्शनलचा जो विचार आहे, आत्ता बाळा काय करायचंय, फक्त मला हे विषय वाचायचे एवढं डोक्यात टाक. पहिलं सिलेबस डाउनलोड कर, क्वेश्चन कसे येतात याचा विचार, आणि पहिलं टार्गेट प्री मेन्स GS वर करायचं. हे करता करता ऑप्शनलचे प्लॅनर वाचायचे आणि तुझा तो अनुभव घ्यायचा की मी कुठल्या विषयात चांगलं लिहू शकतो. आता मी 2007च्या राज्यसभेचं सांगतो. त्यावेळेला होम सायन्स नावाचा विषय, होम सायन्स. आता आमच्या सोबतच्या ज्या मुली होत्या ना, महिला, त्यांना ते छान वाटत होतं. कारण होम सायन्स मध्ये घराची सजावट, कार्यक्रमाची सजावट. मी वाचायला घेतलं, म्हटलं काय आहे सगळं वाचताना सगळं बोर वाटतंय, जाऊ दे, सोडून दे. आम्ही दुसरे विषय, म्हणजे माझं हिस्ट्री होतं त्यावेळेला. हिस्ट्रीमध्ये आम्ही खूप अभ्यास केला तरी फार चांगला स्कोर आला नाही आणि होम सायन्स घेऊन डेप्युटी कलेक्टर झाले बाकीची मंडळी. पण ते झाले म्हणजे मी झालो असतो अशातला भाग नाही, कारण त्यांना तो सोपा वाटत होता. लक्षात येते ना. पण ऑप्शनल हा विषय 3-4 बाबी लक्षात घेऊन करायचा. पहिलं आपण आपलं विषयाचं जजमेंट घ्यायचं. असं मला सोशॉलॉजी वाचायला सोपा वाटतो, पण लिहिताना मला सुचत नाही काय लिहायचं. पण एखादा पोरगा टेक्निकली असेल तर जॉग्राफी टू द पॉइंट लिहून तो त्याला एक्सप्लेन करू शकतो. सो हे प्रत्येकाचं डिफरंट आहे. म्हणजे
ओके, ठीक आहे. आता मी पहिलं तुम्हाला पॅटर्न सांगताना म्हटलं होतं की कुठलीच संस्था पास करू शकत नाही. तर त्या मागचं माझं उत्तर हे आहे की विद्यार्थी स्वतः जर तयार असेल ही परीक्षा पास करण्यासाठी, तरच संस्थेचे जे एफर्ट्स आहेत, इनिशिएटिव्ह आहेत, ते त्याला गुण देतात. गुण म्हणजे डॉक्टरनी गुण दिल्यासारखं, नाही का? असं. तर हा रोल जर आपण बायफर्गेट केला तर संस्थेचा रोल 40% वर नाही. काय रोल आहे? काय वाचायचं, काय वाचू नये, विषयातल्या कन्सेप्ट त्याला कळत नाही. इकॉनॉमिक्स मधलं फायनान्शियल इन्क्लुजन कळत नाहीये, हिस्ट्री मधलं मिडिवल हिस्ट्री त्याला कळत नाही, ते त्याला समजून देणे, तो मध्ये फ्रस्ट्रेट होत असेल त्याला बूस्ट करणे, त्याला टेस्ट घेऊन तो नेमका कुठे आहे याची प्रॉपर जाणीव करून देणे आणि त्याला पास होण्याइतपत तयार करणे. दिस इज द रोल ऑफ ऑर्गनायझेशन. म्हणजे मी म्हणेल फाउंडेशन बांधू शकतो. त्याच्यानंतर रेग्युलर बॅचला येणे, इमानदारीने अभ्यास करणे, टेस्ट सोडवणे, टेस्टचा फीडबॅक देणे, अनालिसिस करणे, म्हणजे खोट्या कल्पनेत न जगता वास्तविक आपलं इव्हॅल्युएशन करणे की मी नेमका या विषयात कुठे आहे, मला आणखी काय तयारीची गरज आहे. ही जी म्हणेल की प्युअरिटी ही आपल्या कामातली ज्याच्याजवळ आहे तो लवकर रिझल्ट आहे. ठीक आहे. हा, तुमचं उत्तर तुम्हाला मिळालं. आणखी कोणाचा काही प्रश्न नसेल तर आपण इथे थांबू. हा प्लीज. फायनल इयरला आहे आता. बी मध्ये आपण फायनल इयरला आहात तर निश्चितच परीक्षेच्या 15 दिवस आधी अभ्यास करत असाल. जास्त सांगितले का मी? 8 दिवसात. म्हणजे आता तुमच्या प्रश्नाकडे येतो. जर एखाद्या मुलांनी ग्रॅज्युएशन मध्ये अभ्यास करायचं जर ठरवलं, प्रॉपर सिस्टम दिलं, तुम्ही 3 ते 4 तास जरी देऊ शकता. पुण्यात राहता का? मग निश्चित देऊ शकता. सायंकाळची एखादी बॅच घ्यायची आणि सॅटर्डे संडे किंवा संडेला जर वेळ मिळाला तो कम्प्लीट कॉम्पिटिटिव्हला द्यायचा. म्हणजे फायनल इयर होईपर्यंत तुमचं मेन्स जीएस जरी कव्हर झालं, इंजिनिअरिंगला आहात, रिझनिंग, ऍप्टिट्यूड, कॉम्प्रिहेन्शन बऱ्यापैकी ऑटोमॅटिकली येऊ शकतं. राईट. एवढं जरी करता आलं तर फायनल इयर तुमची परीक्षा कधी आटोपते? मार्च मध्ये. 2.5 महिने प्रिपरेशनला भेटतात परत पूर्ण वेळ परीक्षा झाल्यावर. जून मध्ये तुमची परीक्षा आहे आणि जूनची परीक्षा झाल्यानंतर कम्प्लीट डेडिकेशन करायचं. अशा प्लॅनिंगनं जर केलं 1 वर्ष वाचेल, लाईफ मधलंही वाचेल, प्रिपरेशन मधलं वाचेल, प्रशासनात 1 वर्ष आधी येऊ शकतात. ओके. ग्रॅज्युएशनला खूप अशी व्यस्तता नाही की बाबा MBBS चा पोरगा आहे, सकाळी कॉलेजला जातोय, संध्याकाळी OPD करावी लागते, अशी कुठे एकदम हे नाहीये. MBBS ची पण पोरं करतात त्याला करायचे. आणखी काही प्रश्न कोणाचा? ठीक आहे. मी आता पुढची ऍडमिशन प्रोसेस कशी आहे आपली त्याच्या थोड्या नोंदी तुम्ही घेऊन टाका. याचा रिझल्ट आपण कधी लावतोय? 30 तारखेला लिहून घ्या. रिझल्ट जो आहे 30 तारखेला लागेल. तो akarfoundation.org. आपली साईट खूप साधी आहे. ठीक आहे. मी त्यावर गेला नाही गेला असा. akarfoundation.org. त्यात स्कॉलरशिप सेक्शनला जाल, विभागानुसार रिझल्ट डिस्प्ले होतील. पुणे विभाग टाकलं की तुमचा रिझल्ट येईल 30 तारखेला. मुलाखती आपण कधीपासून घेतोय? 31 तारखेपासून मुलाखती घेतोय आपण. या संदर्भातील मुलाखती ठेवल्यात आपण, त्याला 50 मार्क ठेवले. राज्यसेवा किंवा UPSC तुम्ही मुलाखत देणार असाल म्हणजे ही परीक्षा तयार करणार असेल, तयारी करण्याचा निर्णय असेल तुमचा, तर या परीक्षेला मुलाखत असते. ठीक आहे. तर आपण मुलाखत ठेवली आहे. मुलाखतीमध्ये 3 लोकांचं पॅनल असेल. ही मुलाखत कम काउन्सिलिंग असेल. म्हणजे एक प्रकारची. बऱ्याचदा मुलांचं कसं असतं की मला UPSCच करायचं. ओके. तर त्याला आपण सांगू शकतो की, किंवा एखाद्या मुलाचं असतं की मला बँकिंगच करायचं. बँकिंग करायचं का तुला? मग तुझं मॅथ्स, रिझनिंग आणि इंग्लिश हे किमान लेवलवर चांगलं असावं. तर तुला आता या लेवलला मल्टिप्लिकेशन सांगावं लागतंय तर तू रिझनिंगचा विचार करणं हा वस्तुस्थितीला धरून नाही. हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके. ते आणि किंवा मग राज्यसेवा करून मी ते जे कॅल्क्युलेशन तुम्हाला सांगत आणलं होतं बघा की 52 लाख हे फक्त त्यांची इच्छा आहे 1.25 लाखापैकी. उरले किती होते? 50,000.
या 50,000 राज्यसेवेला किती जातात? जास्तीत जास्त 300 ते 500. यावर्षी 68 जागा होत्या, मागच्या वेळेला 368 होत्या. 50,000 महाराष्ट्रातले रिअल फायटर आहेत, फुल टाइम डेडिकेशन अभ्यास करत. यातले 500 गेले तर 49,500 ला कोणी म्हटलंय का की PSI STA देऊ नको? गेटिंग माय पॉइंट? म्हणजे जर मी PSI ची तयारी करतोय आणि हा दादा राज्यसेवेची तयारी करतोय, हा रिअल डेडिकेटेडली अभ्यास करणाऱ्या ग्रुप मधला आहे आणि माझ्यासोबत PSI च्या कंबाईन परीक्षेला आहे, तर माझ्यापेक्षा याचे पास होण्याचे चान्सेस जास्त आहेत, कारण याची तयारी बऱ्यापैकी झाली आहे. GSC असेल, ॲप्टिट्यूडची असेल. इन शॉर्ट मला हे म्हणायचंय, महाराष्ट्रातली परीक्षा पास करायची असेल तर तुमचं टार्गेट राज्यसेवा असावं. म्हणजे मी परीक्षेला बसतो, मी अभ्यास करतो, अमक्या संस्थेत क्लास लावतो, याहून पुढचं शहाणपणाचं पाऊल हे आहे की माझ्यासोबत परीक्षेला कोण बसणार. ठीक आहे, माझ्यासोबत परीक्षेला तो मुलगा बसणार आहे जो राज्यसेवा मेन्स लेवलवर तयार आहे. म्हणून मला पण प्री मेन्स लेवलवर तयार करायचं स्वतःला आणि जून पासूनच काम चालू करायचं. तेव्हाच 2019 हाती लागेल, नाहीतर 2020च्या यादीमध्ये मी चालला जाईल. हे आपल्याला लक्षात घ्यायचं. तर आपला रिझल्ट 30ला आहे, 31ला आपल्या मुलाखती होतील, त्यात तुमचं काउन्सिलिंग पण होईल आणि त्यानंतर तुम्हाला कुठली स्कॉलरशिप दिली जाणार तेही ठरेल आणि त्याच्या संदर्भातील सगळी माहिती लेखी स्वरूपात बॅक पेजवर दिलेली आहे. त्यात नियमित विद्यार्थी जो आकार फाउंडेशनला प्रवेश घेतो, ज्याला शिष्यवृत्तीची गरज नाही, त्याला किती फीज असेल आणि एखादा विद्यार्थी 50% शिष्यवृत्ती अंतर्गत सिलेक्ट झाला त्याला किती फीज असेल आणि एखादा विद्यार्थी 100% असेल तर त्याला प्रवेशाचं स्वरूप काय असेल हे आपण इथे टाकलेलं. आता इथे एक बाब ही लक्षात आणून द्यायची तुम्हाला की शिष्यवृत्ती देतोय म्हणजे क्लासला बसलेत बाबा आणि काही तिथे व्यवस्था नाही, असा प्रकार नाही. आम्ही त्याची पर्यायी व्यवस्था केलेली आहे. ठीक आहे, आणि जेवढी आमची कॅपॅसिटी आहे, यावर्षी आपण 300 मुलांचं करू शकतो, 300 मुलांचं करणार. तेवढे 300 मुलं घेतले जातील. इतर मुलांना वाटत असेल तर ते डायरेक्ट येऊन ऍडमिशन घेऊ शकतात. शिष्यवृत्तीचा जो मी म्हणेल लाभ आहे तो 300 स्टुडंटला देता येईल, एवढी व्यवस्था आकार फाउंडेशन पुणेने आपण करून ठेवलेली आहे. पण त्या वर्षभरात त्या विद्यार्थ्याला ते सर्व देय असेल जे रेग्युलर बॅचला पूर्ण फीस भरून ऍडमिशन घेणाऱ्या मुलांना देय आहे. की असं नाही बाबा तो शिष्यवृत्तीला आहे म्हणून त्याला वर्कशीट नाही किंवा मॉड्यूल नाही किंवा टेस्ट सिरीज नाही. सर्व जे कंप्लीट फीस भरून मुलांना जे लाभ आहेत ते सर्व लाभ त्याच लेवलच्या क्रेडिबल फॅकल्टी त्या विद्यार्थ्यांना दिल्या जातील. तुमची फीस हे आमचं ॲसेट नाही. तुम्ही ही परीक्षा दिली, या परीक्षेबाबत शोध घेतला की अशी अशी परीक्षा आहे, आपल्याला तिथे ऍडमिशन द्यायची, तुमची गुणवत्ता हीच आमची फीस आहे. आणि तुम्ही जर सिलेक्ट झालात तर तुमच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये ते परत काम चाललं जाईल. यापेक्षा मला नाही वाटत दुसरं कुठलं समाधान किंवा ॲसेट असू शकतं. ठीक आहे, बाकी असं संस्थेला काही कमतरता नाही, तिथे विद्यार्थी येतीलच, भरपूर येतील. म्हणजे आम्ही विदर्भातले आहोत, आमच्याकडे काम केलेल्या प्रकाश आमटे साहेबांनी किंवा श्रद्धेय बाबा आमटेंनी कुठं बॅनर लावले नव्हते. अख्ख्या जगाने येऊन तिथं भेटी दिल्या. आपलं कर्म हे उत्तम असेल तर त्याची वार्ता ऑटोमॅटिक सगळ्यांपर्यंत जाते, ती पोहोचवण्याची आवश्यकता नसते. तर तो आकार पॅटर्न तुम्हाला दिला जाईल. ऍडमिशनचं स्वरूप यात दिलेलं आहे. एखादा विद्यार्थी असा असला की 100% शिष्यवृत्ती पास झालाय पण ते साहित्याचं शुल्क भरू शकत नाही. मागच्या वर्षी आमच्याकडे असे काही विद्यार्थी भेटायला आले होते. त्या विद्यार्थ्यांनी पालकांसोबत यायचे. इथे राहणं शक्य नाही असे काही मुलं असतात, त्याच्यात निवासाची व्यवस्था नाहीये, भोजनाची व्यवस्था नाही. तर तुझी करण्याची धडपड असेल, तयारी असेल तर अख्खं जग तुझ्या मदतीला तयार आहे. तुला कुठे एखादा पार्ट टाइम जॉब करता येईल, 5-6 तासाचं काम करता येईल. शोधले तर असंख्य मार्ग आहेत. असं फ्रस्ट्रेट होऊन घाबरून आपण विचार केला मग मी पुण्यात कसं राहील, काय करेल. आता एखादा सातारा जिल्ह्यातल्या गावातला पोरगा असेल, त्याला राज्यसेवा करायची, ते सोडावंच लागेल ना गाव. तिथे येऊन तर कोणी शिकवणार नाही त्याला. ठीक आहे, तर त्यामुळे तो निर्णय त्याला घ्यावाच लागेल.
आणि आमचा परत त्याला सहकार्याचा प्रयत्न असेल. दुसरा एक विषय असा पुढे आला होता की काही मुली बाहेरगावच्या असतील किंवा मुलं आहेत बाहेरगावचे, तर त्यांना इथे राहणं जास्त महागाचं जाऊ नये म्हणून काही आपण प्रिमायसेस बघतोय की ते प्रिमायसेस पुणेमध्ये जे काय राहण्याचे खर्चाचे भाव आहेत, काय म्हणू आपण त्याला, रेट, हां, किंवा फूड आहे, मेसचा जो खर्च आहे तो जास्त आहे. तर आपण सांगितलं त्यांना हे आमच्या 25 मुली आहेत तर त्यांना निवासाची जागा द्या आणि बाहेर समजा 3,000 रुपये, तुम्ही त्यांना 1,000 द्या, असं आपण त्यांना बोलू शकतो. आमचा तो प्रयत्न सुरू आहे. बट स्टील ते कम्प्लीट अजून झालेलं नाही अधिकृतरित्या. मी आता इथनं ते जाहीर करू शकणार नाही, पण तो आमचा प्रयत्न आहे. तुम्हाला कमीत कमी खर्चात व्यवस्था व्हावी अशी मदत संस्थेकडनं उपलब्ध करून देता यावी.